जगदीश देशमुख जय महाराष्ट्राच्या या नववर्षानिमित्तच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2025 वर्ष गाजवलं ते जय महाराष्ट्रनं। अनेक इम्पॅक्टफुल बातम्या जय महाराष्ट्र न्यूजनं 2025 मध्ये प्रसारित केल्या। समाजातील प्रश्न, समस्या, काही गुन्हे सुद्धा जय महाराष्ट्रनं उघडकीस आणले, तर काही वेळा प्रशासनाचा ढिसाळपणा सुद्धा समोर आणून प्रशासनाला सुद्धा कामाला लावलं। त्यामुळे सर्वसामान्यांच्या अनेक अशा समस्या सुटल्या। नागरिकांनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार सुद्धा मानले। चला तर मग समजून घेऊया 2025 या वर्षातील जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टफुल बातम्या। नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन सदाशिव कुळे यांनी घेतलेल्या 1 लाखाच्या कर्जाच्या बदल्यात सावकाराला आपली किडनी विकून पैसे द्यावे लागले। याची माहिती देशासमोर सर्वप्रथम जय महाराष्ट्रानं आणली। जय महाराष्ट्रावर बातमी प्रसारित होताच प्रशासन खडबडून जागं झालं आणि पोलिसांनी 6 अवैध सावकाराला अटक केली। महत्त्वाचं म्हणजे रोशन कुळे या शेतकऱ्याला किडनी विकण्यास सावकारानं भाग पाडलं हे सुद्धा जगासमोर आणलं आणि कोलकाताला डॉक्टर कृष्णाकडे बॉडी चेकअप करून कंबोडिया येथे नेऊन किडनी काढण्यात आली। आता या किडनी रॅकेटचा पर्दाफाश जय महाराष्ट्रानं केला। जर या चौकशीसाठी मला कंबोडियाला जावं लागलं तर मी जाण्यास तयार आहे आणि पोलिसांना मदत करायला तयार आहे, असं पोलीस चौकशी झाल्यानंतर सर्वप्रथम जय महाराष्ट्राला शेतकरी रोशन कुळे यांनी सांगितलं। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी, तो पाहूया। नागभीडच्या रोशन सदाशिव कुळे या शेतकऱ्याने 1 लाखाचा कर्ज घेतला आणि आपली किडनी विकून अवैध सावकाराला 74 लाख रुपये अदा केले। याची बातमी जय महाराष्ट्राने सर्व अगोदर भारत देशासमोर व महाराष्ट्र राज्यासमोर आणली। त्यानंतर पूर्ण यंत्रणा कामी लागलेली आहे आणि जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे आता रोशन सदाशिव कुळे याला न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे। सर्व चौकशी झाल्यानंतर रोशन सदाशिव कुळे आपल्या जय महाराष्ट्र सोबत आता उपस्थित आहे। मी सर्वप्रथम जय महाराष्ट्राचं खूप खूप अभिनंदन करते, कारण त्यांनी माझ्या जो दबलेला आवाज होता ते महाराष्ट्रासमोर देशासमोर उघड करण्याचं काम त्यांनी केलं। सर्वप्रथम त्यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जय महाराष्ट्र टीम श्री अनवर शेख सर यांचं सर्वप्रथम मी खूप आभारी आहे। माझं प्रकरण थंड बसत्यात असताना जशी जय महाराष्ट्राने माझी सर्वप्रथम माहिती दिली, त्याच्यानंतर प्रशासन सरकार सर्व खडबडून जागे झाले। यंत्रणा पूर्ण कामी लागली। मला आता पूर्ण माननीय प्रशासनावर आणि जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्यावर पूर्णपणे मला दृढ विश्वास आहे की ते मला न्याय देतील। मी विकण्यासाठी वृत्त केलं होतं तुला, त्याच्यावर त्यांचा पोलिसांचा काय म्हणणं आहे आणि जर कंबोडियाला जायचं झालं तर तू जायला तयार आहे? पोलीस तपासाअंती पोलीस तपासाला मला पण सहकार्य करायला लागेल आणि ते तपासाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि जर हा रॉकेट खोलण्यासाठी जर ते मला कंबोडिया ज्या मी इथं गेलो होते ते प्रत्येक ठिकाण पण मी दाखवू शकतो। माझी एकच विनंती आहे की या पूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा, हे माझी कडकडीची विनंती आहे। आणि महत्वाचं म्हणजे आज गावखेड्यात सुद्धा हे सावकारकीचे प्रमाण वाढले आहेत, याची पण दखल शासनाने घ्यावी, ही माझी कडकडीची विनंती आहे। आपण बघितलं की जे रोशन सदाशिव कुळे जो शेतकरी आहे त्यांचं म्हणणं आहे की जे किडनी रॅकेट आहे याचा पर्दाफाश झाला पाहिजे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, विंथूर, नागभीड, चंद्रपूर। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली। खतांच्या दुसऱ्या डोससाठी शेतकऱ्यांकडून DAP आणि युरिया खताची मागणी वाढली। मात्र वसमतच्या बाजारपेठेत खत उपलब्ध असताना सुद्धा कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावर तालुक्यामध्ये खत मिळत नसल्याच्या तक्रारी तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांकडे आल्या होत्या। या तक्रारींच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय भरारी पथकाद्वारे सलग 4 दिवस वसमत येथील कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी केली गेली। या तपासणी दरम्यान 11 कृषी केंद्रामध्ये अनियमितता आढळून आली, त्यामुळे या केंद्रांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली। शेतकऱ्यांनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार मानले, कारण ही बातमी जय महाराष्ट्रानं सर्वात आधी दाखवली होती। कृषी अधीक्षक राजेंद्र कदम
यांच्यासोबत त्यानंतर आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी बातचीत केली, ती पाहूया. वसमत तालुक्यामध्ये अनेक दुकानदारांकडे जे आहे ते कृत्रिम तुटवडा आणि चढ्या दराने खत विकल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. यावरून जय महाराष्ट्रने बातमी उचलून लावलेली आहे आणि या संदर्भामध्ये स्वतः आपल्याकडे कृषी अधीक्षक आहेत. सर, आपण या संदर्भामध्ये कशा पद्धतीची कारवाई केली होती, काय सर? वसमत तालुक्यामध्ये 3 डिसेंबर रोजी काही शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना युरिया आणि DAP खताची त्यांनी मागणी केली. काही दुकानदारांनी त्यांच्याकडे जो DAP आणि युरिया ज्या कंपनीचा आहे तो त्यांनी सांगितलं, परंतु पर्टिक्युलर कंपनीच्या युरियाची आणि DAPची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्यामुळे त्यांनी त्या कंपनीचा युरिया किंवा DAP आमच्याकडे नाही असं सांगितलं. त्यावरून आम्ही जिल्हा स्तरावरून भरारी पथके पाठवून सर्व दुकानांची तपासणी केली, त्यांच्या गोडाऊनची तपासणी केली. सर्व 11 दुकानावरती निलंबनाची कार्यवाही केलेली आहे. त्या ठिकाणी आता वसमत येथे DAP आणि युरिया दोन्ही खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. फक्त शेतकऱ्यांना एवढंच आवाहन आहे की त्यांनी एक पर्टिक्युलर कंपनीचाच खताचा आग्रह न धरता जे खत त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या खतामध्ये इन्ग्रेडियंट्स हे सारखेच असतात. DAP म्हटल्यानंतर 1846 हे कोणत्याही कंपनीचं असलं तरी त्याच्यामध्ये तेच इन्ग्रेडियंट्स असतात. तरी त्या उपलब्ध असलेल्या कंपनीचं खत त्यांनी वापरावं आणि एखादी दुकानदार जर खत उपलब्ध असताना सुद्धा जर देत नसेल तर तात्काळ आपण कृषी विभागाशी संपर्क करावा. आपण या 11 पैकी 4 दुकानदारांवरती त्यांचा प्रमादाचं स्वरूप लक्षात घेता 7 दिवसासाठी 4 दुकानदारांचं निलंबन केलेलं आहे आणि काही दुकानदारांचं 15 दिवसासाठी निलंबन या ठिकाणी केलेलं आहे. दोषी आढळल्यास या दुकानदारावर देखील कारवाई होणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली. तर यानंतर शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत. काय भावना व्यक्त केल्यात शेतकऱ्यांनी त्या पाहूयात. व्यापारी लिंकिंग करून खत विक्री करत होते, त्यामुळं नाहक शेतकऱ्यांना त्रास होत होता. या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करून त्या संदर्भातले पुरावे प्रशासनाला दिले होते. त्यानुसार त्याची बातमी आपल्या जय महाराष्ट्राने सुद्धा दाखवली होती. त्यानुसार प्रशासनानं काल आम्हाला समजते आपल्याकडूनच की 11 दुकानावर काहीतरी कारवाई केलेली आहे. त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये असा प्रकार पुन्हा घडणार नाही याबाबत आम्ही निश्चिंत राहू. शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लातूरमधील 8 तरुणांना तब्बल 47,20,000चा गंडा घालणारे 4 आरोपी मागील 3 महिन्यांपासून लातूर पोलिसांना सापडत नव्हते. परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. गांधी चौक पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथून राधिका पन्हाळे आणि मुकुंद पन्हाळे या 2 आरोपींना तत्काळ अटक केली. लातूरच्या न्यायालयानं त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे लातूरमधील जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट बघायला मिळाला. या फसवणुकीच्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूया. शासकीय नोकरीचा आमिष दाखवून जवळपास लातूरमधल्या 8 तरुणांना 47,20,000 गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना 3 महिन्यापूर्वी लातूरमध्ये घडली आणि त्या संदर्भातला गुन्हा लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता. परंतु 3 महिन्याच्या नंतर सुद्धा आरोपी या ठिकाणी सापडण्यासाठी त्या ठिकाणी यश येत नव्हतं. परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या संदर्भातली वृत्त मालिका दाखवल्याच्या नंतर पोलीस तपासाला गती आली आणि आता यातले जे 4 पैकी 2 आरोपी आहेत ते 2 आरोपी पकडण्यामध्ये लातूरच्या गांधी चौक पोलिसांना यश आलेलं आहे. त्या संदर्भातला तपशील आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत तपास अधिकारी स्वतः API करे साहेब आहेत. साहेब, नेमकं काय घटनाक्रम आहे, कशा पद्धतीनं हा एवढा मोठा गुन्हा घडला? पोलीस स्टेशन गांधी चौक येथे फिर्यादी संकेत दळे व इतर 7 लोकांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल होता. तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल तांबे साहेब, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सावळे साहेब, तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री रेजित वाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करत होतो. गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पथक रवाना झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर आम्ही कराड येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता आम्हाला गुन्ह्यातील आरोपी
2 आरोपी हे मिळून आलेले आहेत. तसेच उर्वरित 2 आरोपी अटक करणे बाकी आहे. गुन्ह्याचा तपास हा चालू आहे. मान्य न्यायालयाने आम्हाला दिनांक 19/10/2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. तर गुन्ह्याचा तपास चालू आहे. रिकव्हरी झालेला नाही त्याच्यामध्ये, तर तपास चालू आहे. तरुणांना जो गंडा घालून जी रक्कम त्या ठिकाणी पळवण्यात आली त्याची रिकव्हरी नेमकं पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये या प्रकरणामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. कारण याच बातमीमुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळाली आणि 2 आरोपी मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बायोडिझेल पंपावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर तब्बल 18 बायोडिझेल पंप अवैधरित्या थाटण्यात आले होते. ही बातमी जय महाराष्ट्रानं लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं. पुरवठा विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बोगस बायोडिझेल पंप सील केले गेलेत. आतापर्यंत तब्बल 10 बायोडिझेल पंपावर कारवाई करत ते सील केलेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी. पाहूया. बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई नागपूर या 2 महानगरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बायोडिझेलच्या नावावर इंडस्ट्रीयल ऑइल विकण्याचा गोरखधंदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जय महाराष्ट्राने बातमी लावल्यानंतर हे संपूर्ण महसूल प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. महसूल प्रशासनाची संपूर्ण टीम जी आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 अशा पद्धतीनं या बायोडिझेलच्या पंपांवर कारवाई करत असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पंप जे या ठिकाणी सील केले जात आहेत. आतापर्यंत या राष्ट्रीय महामार्गावर 18 पैकी तब्बल 10 बायोडिझेलचे पंप जे आहेत ते आतापर्यंत सील करण्यात आलेले आहे. खामगाव उपविभाग असेल, मलकापूर असेल किंवा मग नांदुरा असेल, या संपूर्ण महामार्गावरील या रस्त्यावरील संपूर्ण कारवाई केली जाते. मात्र अजूनही ही कारवाई थातूर मातूर असल्याचं बोललं जात आहे. महत्वाची भाग म्हणजे ज्या पद्धतीनं सील लावण्याची ही प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते. या आधी देखील अशा पद्धतीनं अनेक कारवाया करण्यात आल्यात. अनेकदा बायोडिझेलवर कारवाई केली, बायोडिझेलचे पंप अशा पद्धतीने सील करण्यात आले. मात्र त्यानंतरही हा गोरखधंदा काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण बायोडिझेलचे पंप उद्ध्वस्त केले गेले पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्या रेती उत्खनन करणाऱ्यांवर, बोटींवर ज्या पद्धतीनं ब्लास्टिंगची कारवाई केली जाते, संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती उद्ध्वस्त केली जाते, त्याच पद्धतीने जर का या ठिकाणी कारवाई केली गेली तर निश्चितच भविष्यात अशा पद्धतीनं या महामार्गावर अशा पद्धतीनं बायोडिझेल विकल्या जाणार नाही. मुळात बायोडिझेल प्रकारच अस्तित्वात नाही आहे. इंडस्ट्रीयल ऑइल हे बायोडिझेलच्या नावाखाली या ठिकाणी खपवलं जातं, ज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण देखील होत असल्याचं बोललं जातं. एकंदरीत या संपूर्ण कारवाईनंतर संपूर्ण बायोडिझेल या ठिकाणी उद्ध्वस्त केले जावे अशी मागणी जी आहे ते जोर धरू लागली. आता कारवाई इथपर्यंत होती, पण यानंतर नेमकी काय भूमिका प्रशासन घेतं ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये बावनबीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी दिल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलं. जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आहे. जय महाराष्ट्रानं बावनबीर येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेत विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी वाढली गेली असल्याची बातमी ही प्रसारित केली होती. त्यानंतर या बातमीची जिल्हा परिषद यंत्रणेनं दखल घेतली. या संपूर्ण व्हिडिओची तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं खिचडी वाटप केल्याचं सत्य समोर आलं आणि त्यानंतर मुख्याध्यापक नरहरी टिकार यांचं निलंबन केलं गेलं. चौकशी केली असता मुख्याध्यापकाने तो व्हिडिओ बावनबीर येथील असल्याचं कबूल केले आहे आणि सकृतदर्शनी त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्या खऱ्या असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांनी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केली आहे असं आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर आपण तुर्तास निलंबनाची कार्यवाही केलेली आहे. पुणे इंदोर महामार्गावरील येवला ते मनमाड दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत जय महाराष्ट्रानं बातमी दाखवताच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून येवल्यातून अवजड वाहनांची वाहतूक वळवली गेली. येवला मनमाड दरम्यान ट्रक आणि प्रवासी यांची वाहनं ही रस्त्यावरच उभी असायची. वाहतूक कोंडी वाढू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी तातडीनं येवल्यातून पर्यायी मार्गानं वाहतूक वळवली. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्यानं सुरळीत झाली.
याचा आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी आणि तिथल्या स्थानिकांशी सुद्धा बातचीत केली, ती पाहूया। येवला शहरात वाहतूक कोंडीची समस्या गेल्या 2 दिवसापासून तसेच अनेक दिवसापासून भेडसावत असून आपण बघू शकतो की काल झालेले वाहतूक कोंडीमुळे येवला इंदोर पुणे महामार्ग मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती। त्याचा फटका नक्कीच वाहनधारकांसह नागरिकांना देखील बसला असून आता या वाहतूक कोंडी आज सकाळपासून देखील मनमाडपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत असल्याने अक्षरशः यावेळी फतेपूर नाक्यावरून नांदगाव मार्गे काही वाहने वळवले जात असून काही ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल की वाहतूक कोंडीची समस्या आहे? हा येवला आपला नगर मनमाड हायवे आहे। या रस्त्यावर गेल्या 7-8 महिन्यापासून सारखी ट्रॅफिक जाम असते। मंगळवारच्या दिवशी जर विंचूर चौक फुलेला जायचं असलं गावातल्या लोकांना तर अर्धा तास लागतो। आता ही ट्रॅफिक समस्या आहे। काल अनकाई बारीजवळ टँकर पलटी झालेला आहे। 25 गेले म्हणजे आता जवळजवळ 24 तास होऊन गेले। 25 किलोमीटरची रांग लागलेली, टोटल ट्रॅफिक जाम आहे। ही समस्या सोडण्यासाठी भुजबळ साहेबांनी बाहेरवळण रस्त्याचं नियोजन केलेलं आहे, पण आता त्याला वेळ लागणार आहे। पण हे ट्रॅफिक जी जाम आहे रोजच झालंय, तर याच्या सर्वसामान्य नागरिकाला वैतागलेले, याला काहीतरी लवकर पर्याय शोधला पाहिजे। एकूणच बघितलं तर आता ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपण बघू शकता की अक्षरशः आता ही वाहतूक दुसऱ्या मार्गे येवल्यातून वळवण्यात येत आहेत। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला। लाखे येथील मंदा सिद्धेश्वर गायकवाड यांना शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटलांनी मदतीचा हात दिला। जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेत त्यांनी लाखी येथे जाऊन मंदा सिद्धेश्वर गायकवाड यांची आणि छोट्याशा ओम गायकवाडची भेट घेतली, त्यांचं दुःख जाणून घेतलं आणि मदत केली। गायकवाड कुटुंबांनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार मानले, कारण पावसामध्ये गायकवाड कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालं होतं, घर अक्षरशः वाहून गेलं होतं। यावेळेस रविराज साबळे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील यांनी, पाहूया। महापुरानं लाखी येथील मंदा सिद्धेश्वर गायकवाड यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि जय महाराष्ट्राने त्या ठिकाणी जाऊन बातमी देखील केली आणि त्यानंतर त्यांना मदतीचे हात देखील समोर येत आहेत। आपल्यासोबत रविराज साबळे पाटील आहेत की ज्यांनी त्या कुटुंबांना मदत केली, त्यांचं दुःख जाणून घेतलं। काय सांगाल, काय परिस्थिती त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाली आणि काय वाटलं त्या ठिकाणी जाऊन? तिथली परिस्थिती जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवरतीच मला सर्वात सुरुवातीला बघायला भेटली। रात्रीच ठरवलं की या माऊलीला आधाराची गरज आहे ना आपण आपल्या परीने पाहिजे ती मदत जाऊन देऊ शकतो तिथं, म्हणून तिथं जायचा निर्णय घेतला। जी तुमच्या व्हिडिओमध्ये परिस्थिती बघितली होती त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त विदारक परिस्थिती होती। त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर आपसूक डोळे पाणावले। घर म्हणायला काहीच उरलं नाही, मंदिरामध्ये राहायची वेळ आली अशी परिस्थिती आहे। तिथं जाऊन मदत केल्यानंतर समजलं की आपण या कुटुंबांना आधार देऊ शकतो। या समाजामधला प्रत्येक जण सघन माणूस जर पुढे येऊन त्या कुटुंबांना, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदत केली तर उद्या नक्कीच महाराष्ट्र परत एकदा उभा राहील। नक्कीच पूर परिस्थिती अतिशय विदारक आहे। इथलं शेतकरी नेस्तनाबूत झालाय, शेतीला बांध उरला नाही, शेती पिकांचं नुकसान झालंय, अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेत आणि त्याचसाठी तर आता मदतीचे हात देखील सुरू झाले। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव। आणखी एक बातमी जय महाराष्ट्राच्या दणक्याची। बुलढाणा जिल्ह्यातील विष्णू मुळे नामक व्यक्तीनं तोतयागिरी करत शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्सचे पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचं बोगस क्लेम सरकारी कर्मचाऱ्यांना मिळवून दिलं। इन्कम टॅक्स विभागानं शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना नोटिसा त्यानंतर बजावल्या, त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। हे क्लेम मिळवून देताना विष्णू मुळे यानं कोट्यावधी रुपयांची माया देखील जमवली। इन्कम टॅक्स विभागाच्या नागपूर येथील टीमनं काही दिवसांपूर्वी विष्णू मुळे याच्या घरावर धाड टाकली, मात्र या बातमीची कुठेही वाच्यता झाली नाही। जय महाराष्ट्रानं मात्र संपूर्ण प्रकरणाची बातमी दाखवल्यानंतर इन्कम टॅक्स विभागानं आता या प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि या प्रकरणी त्यानंतर तपास सुरू केला। आणखी एक जय महाराष्ट्राच्या बातमीच्या इम्पॅक्टची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात भुमराळा ते किनगाव जट्टू मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं रस्त्याची चाळण झाली होती। त्यामुळे कंटाळून गावकऱ्यांनी या रस्त्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचं पूजन केलं आणि आंदोलन केलं, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती। ही बातमी जय महाराष्ट्र लावून धरताच रस्ते प्रशासन खडबडून जागा झालं। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं
जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनानं रस्ता दुरुस्तीचं काम सुरू केलं। त्यानंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत जय महाराष्ट्राचे आभार मानले। साताऱ्यातील सदर बाजार येथील ज्या वास्तूमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलं ती वास्तू म्हणजे आमने बंगला। या वास्तूला शासनाकडून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला। पुरातत्व विभागाकडून बुधवारी रात्री या वास्तूच्या दर्शनी भागात राज्य संरक्षित स्मारकाची नियमावली असणारा फलक लावला गेलाय। काही दिवसांपूर्वी जय महाराष्ट्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाली असून याकडे शासनानं लक्ष देण्याची मागणी केली होती अशी बातमी ही प्रसारित केली होती। याचीच दखल घेत या निवासस्थानाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा हा देण्यात आलाय। बाबासाहेबांचे कुटुंब सदर बाजार येथील आमने बंगल्यामध्ये वास्तव्यास होते। सातारामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी राजवाडा येथे असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 पर्यंत प्रवेश त्यावेळेस घेतला होता। या शाळेत त्यांनी 4थी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। ज्या बंगल्यात त्यांनी वास्तव्य केलं तो बंगला शासनानं पूर्वी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे। पुरातत्व विभागाकडून या बंगल्याबाहेर तशा आशयाचा फलक हा जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर लावण्यात आला। सातारा लोणंद मार्गावरील वाढे आणि वढूद गावच्या हद्दीतील नदीवरील पुलाची अवस्था दयनीय झाली। संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं। याचं वृत्त जय महाराष्ट्र न्यूजनं प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागं झालं। प्रशासनानं सध्या या दोन्ही पुलांवरील खड्ड्याच्या दुरुस्तीचं काम त्यानंतर हाती घेतलं। जय महाराष्ट्राच्या बातमीची प्रशासनानं दखल घेतल्यामुळं नागरिकांनी जय महाराष्ट्राचे आभार व्यक्त केले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोस्टर लागले होते। 2 दिवसांपूर्वी शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्श करतानाचे पोस्टर हे शहरभर लावले होते। यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा हा होत होता। यावरून वादंग उठला होता। ही बातमी जय महाराष्ट्रानं प्रसारित केली होती। त्यानंतर पालिकेनं कारवाई करत शहरातील पोस्टरवर कारवाई केली। हे सर्व पोस्टर इथून हटवले। जय महाराष्ट्राचे पिंपरी चिंचवडकरांनी आणि इथल्या नागरिकांनी आभार मानले। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील धामणकर नाका, शांतीनगर, जकात नाका या ठिकठिकाणी रस्त्यालगत फुटपाथवर चेंबर नसल्याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं प्रसारित केली होती। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर भिवंडी महानगरपालिकेला जाग आली। जकात नाका परिसरातील उघड्या गटारावर त्यानंतर लगेचच चेंबर बसवले गेले। लोखंडी झाकण लावून बंदिस्त केलं गेलं। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर हे चेंबर बसवले गेल्यानं स्थानिकांनी जय महाराष्ट्राचे आभार मानले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। मात्र सहपालकमंत्री संजय सावकारे हे या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नव्हते। ही बातमी जय महाराष्ट्रानं प्रसारित केली। त्यानंतर बुलढाण्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री संजय सावकारे पोहोचले। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दोन्ही पालकमंत्री गायब असल्याची बातमी ही जय महाराष्ट्रानं लावली होती। त्यानंतर सहपालकमंत्री संजय सावकारे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। सिंदखेड राजा तालुक्यातील सोनवशी गावात अतिवृष्टीनं झालेल्या शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली। त्यामुळे जय महाराष्ट्र बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्राचे आभार मानले। भिवंडी तालुक्यातील शेलार ते आंबाडीपर्यंत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते। सर्वपक्षीय आंदोलनं होऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नव्हती। अनगाव येथे गणपतीचं कला केंद्र असून पंचक्रोशीतील भाविकांनी आपल्या बाप्पाच्या मूर्ती खड्ड्यातूनच घरी घेऊन जातानाची बातमी ही जय महाराष्ट्रानं प्रसारित केली। या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं लगेचच या ठिकाणी कारवाई केली। विश्वभारती फाटा येथे रस्त्याच्या डागडुजीचं काम युद्धपातळीवर सुरू केलं। त्यामुळे इथल्या नागरिकांनी खड्डेमुक्त रस्ता झाल्यामुळे जय महाराष्ट्राचे आभार मानले।